नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तो टॉपिक पहिला आहे तो आपला मित्रांनो रामसर स्थळी. तर क्वेश्चन पहिला आहे तो रामसर करार कधी स्वीकारण्यात आला? तर रामसर कन्व्हेन्शन जे स्वीकारण्यात आले मित्रांनो ते आले 1971 मध्ये स्वीकारण्यात आले. ए जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो रामसर करार कोणत्या देशात झाला? तर रामसर करार जो झाला मित्रांनो तो आला इराण या देशामध्ये झाला मित्रांनो. बी जबर राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो रामसर करार कोणत्या शहरात झाला? तर रामसर करार जो झाला मित्रांनो तो झाला रामसर या शहरामध्ये झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो रामसर स्थळे कशाशी संबंधित आहे? तर रामसर स्थळे जे संबंधित आहे मित्रांनो ते आर्द्रभूमीशी संबंधित आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो भारताने रामसर करारावर स्वाक्षरी कधी केली? तर भारताने रामसर करारावर स्वाक्षरी जी केली मित्रांनो ती केली 1982 मध्ये केली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सहावा भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर भारतातील पहिले रामसर स्थळ जे मित्रांनो ते आहे चिल्का सरोवर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो राजस्थानमधील प्रसिद्ध रामसर स्थळ कोणते? तर राजस्थानमधील प्रसिद्ध रामसर स्थळ जे मित्रांनो ते आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो लोकटाक सरोवर कोणत्या राज्यात आहे? ते लोकटाक सरोवर जे मित्रांनो ते आहे मणिपूर या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो उलर सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर उलर सरोवर जे मित्रांनो ते आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो दीपोर बिल कोणत्या राज्यात आहे? तर दीपोर बिल जे आहे मित्रांनो ते आहे आसाम या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो हरिके आर्द्रभूमी कोणत्या राज्यात आहे? तर हरिके आर्द्रभूमी जे मित्रांनो ते आहे पंजाब या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर चिल्का सरोवर जे मित्रांनो ते आहे ओडिशा या राज्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ जे मित्रांनो ते आहे नादूर मधवेश्वर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो नांदूर मधवेश्वर रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधवेश्वर रामसर स्थळ जे मित्रांनो ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर जे मित्रांनो ते आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो महाराष्ट्रातील रामसर स्थळ असलेले ज्वालामुखीजन्य सरोवर कोणते? तर ज्वालामुखीजन्य सरोवर जे मित्रांनो ते आहे लोणार सरोवर. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या शहराजवळ आहे? तर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य जे मित्रांनो ते आहे मुंबई या शहराजवळ आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो रामसर स्थळांचा मुख्य उद्देश काय आहे? तर रामसर स्थळांचा मुख्य उद्देश जो मित्रांनो ते आहे आर्द्रभूमी संवर्धन. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो आर्द्रभूमी दिन कधी साजरा केला जातो? तर आर्द्रभूमी दिन जो साजरा केला जातो मित्रांनो तो केला जातो 2 फेब्रुवारी रोजी केला जातो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो रामसर स्थळांमध्ये कोणत्या पक्ष्यांची संवर्धन महत्त्वाचे असते? तर रामसर स्थळांमध्ये पक्ष्यांचे संवर्धन जे महत्त्वाचे असते ते स्थलांतरित पक्ष्यांचे असते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे रामसर स्थळ कोणते? तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे रामसर स्थळ जे मित्रांनो ते आहे चिल्का सरोवर मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो भूमध्य तरंगती बेटे कोणत्या रामसर स्थळांचे आढळतात? तर भूमध्य तरंगती बेटे जे आढळतात मित्रांनो ते आढळतात लोकटाक रामसर स्थळावर आढळतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो महाराष्ट्रातील रामसर स्थळांपैकी कोणते पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील रामसर स्थळांपैकी पक्षी अभयारण्य म्हणून जे प्रसिद्ध आहे मित्रांनो ते आहे नांदूर मधवेश्वर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो रामसर स्थळांची आंतरराष्ट्रीय यादी कोण ठेवते? तर रामसर स्थळांची आंतरराष्ट्रीय यादी जी ठेवते मित्रांनो ती ठेवते रामसर सेक्रेटरिएट ठेवते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो रामसर स्थळांचा संवर्धनाचा मुख्य लाभ कोणता? तर रामसर स्थळांचा संवर्धनाचा मुख्य लाभ जो आहे मित्रांनो तो आहे जैवविविधता संरक्षण करणे, पर्यावरणीय संतुलन राखणे आणि जलसंधारण करणे. तर सगळे जे ऑप्शन जे आपल्या राईट येतात तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर बघूया आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर शिखरावर. तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे मित्रांनो ते आहे कळसुबाई शिखर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो कळसुबाई शिखरांची उंची किती आहे? तर कळसुबाई शिखराची उंची जी आहे मित्रांनो ती आहे 1646 मीटर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर जे आहे मित्रांनो ते आहे साल्हेर शिखर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो
साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर साल्हेर शिखर जे मित्रांनो ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, महाबळेश्वर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर जे आहे मित्रांनो ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हरिश्चंद्रगड जे मित्रांनो ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, सप्तशृंगी शिखर गड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सप्तशृंगी जे आहे मित्रांनो शिखर सुद्धा आहे आणि गड सुद्धा आहे म्हणजे किल्ला सुद्धा आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, कळसुबाई कोणत्या पर्वतरांगेत येते? कळसुबाई शिखर जे आहे मित्रांनो ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, साल्हेर शिखर कोणत्या पर्वतरांगेत येते? साल्हेर शिखर जे मित्रांनो ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे आणि दुसरं जे आहे सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो साल्हेर शिखर. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, कळसुबाईच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे? कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे? तर ते आहे बारी हे गाव मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, कळसुबाई शिखरावर कोणते मंदिर आहे? तर कळसुबाई शिखरावर जे मंदिर आहे मित्रांनो ते आहे कळसुबाई देवी मंदिरच आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन कोणते? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन जे मित्रांनो ते आहे महाबळेश्वर. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे मानला जातो? तो कृष्णा नदीचा उगम जो मानला जातो मित्रांनो तो मानला जातो महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम मानला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, कोकण कडा कुठे आहे? तर कोकण कडा जे मित्रांनो ते आहे हरिश्चंद्रगडावर मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, तारामती शिखर कोणत्या गडावर आहे? तर तारामती शिखर जे आहे मित्रांनो ते आहे हरिश्चंद्रगडावर आहे. बी ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक कोणते? 3.5 शक्तिपीठांपैकी एक जे आहे मित्रांनो ते आहे सप्तशृंगी शक्तिपीठ आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, सप्तशृंगीच्या पायथ्याशी गाव कोणते? तर सप्तशृंगीच्या पायथ्याशी गाव जे मित्रांनो ते वणी गाव आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, कळसुबाईची उंची फुटामध्ये किती आहे? तर कळसुबाईची उंची जी आहे मित्रांनो कळसुबाई शिखराची ती आहे 5440 फूट आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, साल्हेर शिखरांची उंची किती आहे? तर साल्हेर शिखरांची उंची जी मित्रांनो ती आहे 1567 मीटर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, महाबळेश्वरची उंची सुमारे किती आहे? तर महाबळेश्वराची उंची सुमारे जी आहे ती आहे 1439 मीटर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, हरिश्चंद्रगडची उंची किती आहे? तर हरिश्चंद्रगडची उंची जी मित्रांनो ती आहे 1424 मीटर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, सप्तशृंगीची उंची सुमारे किती आहे? तर सप्तशृंगीची जी उंची मित्रांनो ती सुमारे 1416 मीटर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे ते 2 जिल्ह्याच्या सीमेवर जे आहे मित्रांनो ते आहे अहमदनगर आणि नाशिक या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर कोकण विभाग. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण विभागात प्रामुख्याने कोणते खनिज आढळते? तर कोकण विभागात प्रामुख्याने खनिज जे आढळते मित्रांनो ते आढळते बॉक्साईट खनिज आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, कोकणातील बॉक्साईटचा सर्वाधिक साठा कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तो कोकणातील बॉक्साईटचा सर्वाधिक साठा जो आढळतो मित्रांनो तो आढळतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कोकण विभागात बॉक्साईटपासून कोणता धातू तयार केला जातो? कोकण विभागात बॉक्साईटपासून तयार करणारा धातू जो आहे मित्रांनो ते आहे ॲल्युमिनियम. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, कोकणात कोणते औद्योगिक खनिज मोठ्या प्रमाणात आढळते? तर कोकणात औद्योगिक खनिज जे आढळते मित्रांनो ते आढळते बॉक्साईट आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 5वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे बॉक्साईटसाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते खनिज आढळते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे खनिज आढळते मित्रांनो ते खनिज आढळते बॉक्साईट खनिज आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, कोकण विभागातील जांभा दगड कोणत्या प्रकारचा आहे? तर कोकण विभागातील जांभा दगड जो आहे मित्रांनो ते लेटराईट जांभा आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, कोकणात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात
कोणता दगड वापरला जातो? तो कोकणात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात दगड जो वापरला जातो मित्रांनो, तो वापरला जातो जांभा दगड वापरला जातो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9 येतो. जांभा दगड कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार होतो? तर जांभा दगड जो तयार होतो मित्रांनो, तो होतो तो म्हणजे लेटराईट या खडकापासून तयार होतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.